आपण काल हेरिडिटी अँड इव्हॉल्युशनचा इंट्रोडक्शनचा अभ्यास केलेला होता. त्याच्यानंतर ट्रान्स्क्रिप्शन वगैरे जे राहणार आहे, ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलोकेशन हा टॉपिक आपण नंतर अभ्यासू. आता आजचा आपला टॉपिक आहे इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशनला मराठीमध्ये उत्क्रांती म्हणतात. काय म्हणतात? उत्क्रांती. या पूर्ण पॅरेग्राफ्समध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की इव्हॉल्युशनविषयी सगळी माहिती दिलेली आहे. इव्हॉल्युशनचे डेफिनेशन आपण आधी बघून घेऊ. इव्हॉल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज. इव्हॉल्युशन काय आहे? ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग. कुठे घडतो तो? इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पण हे व्हायला किती वर्ष लागतात? ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. खूप वेळ लागतो. समजले डेफिनेशन? इव्हॉल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. आता हा टॉपिक आपल्याला अभ्यासाचा आहे. याच्यामध्ये मी सुरुवातीला थोडीशी माहिती तुम्हाला देतो. लक्षात. आता ही इव्हॉल्युशन व्हायला खूप सारे स्टेजेस जावे लागतात. आलं का लक्षात? खूप सारे स्टेजेस. आणि हा जो इव्हॉल्युशन आहे स्टार आणि प्लॅनेटपासून होत असतो. लिव्हिंग ऑर्गॅनिझम होतो असं नाही. इव्हॉल्युशन कशामध्ये पण असतं? स्टार आणि प्लॅनेट्समध्ये पण होत असतं. आणि ह्या सगळ्या प्रोसेस व्हायला इव्हॉल्युशनमुळे काय होतं नेमकं? फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस तयार होतात. ही पण इथे एक डेफिनेशन दिलेली आहे इव्हॉल्युशनची. आलं का लक्षात? आणि नवीन स्पेसिस तयार व्हायला सेव्हरल जनरेशन लागतात. खूप पिढ्या जातात. आलं का लक्षात? आता सुरुवातीला याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे या पॅरेग्राफमध्ये की 3.5 अरब वर्षाआधी या पृथ्वीतलावर एकही प्राणी जिवंत नव्हता. मग सुरुवातीला काय आलं असेल तर सिम्पल एलिमेंट. सुरुवातीला कोण होतं? सिम्पल एलिमेंट. सिम्पल एलिमेंटपासून काय तयार झालं? ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. कोणापासून? सिम्पल एलिमेंटपासून. आणि ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडपासून काय झालं तयार? कॉम्प्लेक्स कंपाऊंड. समजलं? कॉम्प्लेक्स कंपाऊंड कोणकोणते? प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिड. समजलं? याला पण खूप वर्ष लागले. या कॉम्प्लेक्स कंपाऊंडपासून किंवा त्या सिम्पल कंपाऊंडपासून प्रिमेटिव्ह टाईप ऑफ सेल्स तयार झाले. म्हणजे कमी क्वालिटीचे. आलं का लक्षात? ते सेल्स आहे. त्याच्या मिक्सचरपासून आपल्याला काय काय मिळालं? ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड मिळाले. मग धीरे धीरे जे प्रिमेटिव्ह सेल्स आहे आजूबाजूच्या सराउंडिंगपासून त्यांची संख्या वाढली. त्याच्यातले काही मेले, पेरिस्ट म्हणजे मेले, काही गुड ग्रोथ, काही सेलची चांगली ग्रोथ झाली. हे याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आजच्या घडीला ॲट प्रेझेंट करोड ऑफ स्पेसीज ऑफ प्लांट्स. करोडो स्पेसीज आहे आपल्याकडे. कुठून? तर त्या अमिबा पॅरामिशमपासून ते पूर्ण व्हेल नावाचा मासा आणि माणसं, मॅन, इत प्रकारची डायव्हर्सिटी तयार झाली. लक्षात? डिफरन्स प्राणी, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी तयार झाले. प्लांटमध्ये पण क्लोरेला नावाचा युनिसेल्युलर प्राणी आहे. युनिसेल्युलर म्हणजे काय? एका सेलपासून बनलेला प्लांट्स. आलं का लक्षात? ऑर्गॅनिझम. आणि बनियन टी म्हणजे वडाचं झाड. आलं का लक्षात? ते झाड केवढं मोठं असतं तुला माहीत आहे? आलं का लक्षात? आणि हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे हे पृथ्वीवर कुठेही आहे. कुठे? एव्हरीवेअर. सगळीकडे आहे. इक्वेटर वर पण आहे, पोल्सवर पण आहे, नॉर्थ पोल आणि साऊथ पोलवर पण ऑर्गॅनिझम आढळून येतात. असंच नाही आहे, तिथं पण राहायचं आहे. हवेमध्ये पण आहे, वॉटरमध्ये पण आहे, लँडमध्ये पण आहे, रॉकमध्ये पण आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आलं का लक्षात? मला सांगा, मग एवढं सगळं आपलं लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहे त्याची डायव्हर्सिटी आहे. मग विचार करणारा प्राणी पृथ्वीतलावर कोण आहे? फक्त माणूस. मग माणसाला वाटलं खूप प्राचीन काळापासून आपले ॲन्सेस्टर, आपले पूर्वज यांच्यापासून वाटायचं पृथ्वी तलावर हे जीवन कसं तयार झालं. आलं का लक्षात? हे प्राणी कसे आले असतील. म्हणून जे सायंटिस्ट लोक आहे म्हणा, ह्युमनच ना सायंटिस्ट लोक, काय दुसरे प्राणी आहे का परग्रही? नाही. तर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या थेऱ्या दिल्या, सिद्धांत दिला. त्याच्यापैकी हा ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम तो ॲक्सेप्ट केला गेला. आलं का लक्षात? मग इथं थेरी ऑफ इव्हॉल्युशन. आता ही यांनी जी थेरी दिली होती त्या थेरीचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. या थेरीनुसार त्याचं काय म्हणणं आहे की पहिला जो लिव्हिंग मटेरियल आहे तो कोण आहे? प्रोटोप्लाझम. पहिला लिव्हिंग मटेरियल कोणता आहे? प्रोटोप्लाझम. प्रोटोप्लाझमपासून कोण तयार झालं? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. कोण तयार झालं? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमपासून कोण तयार झाला? कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम. कोण तयार झाला? कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम. आणि हे सगळी प्रोसेस व्हायला किती वर्ष लागले?
300 करोड वर्ष झाले. आलं का लक्षात? आणि मग शेवटी आपण आपल्या डेफिनेशनकडे येऊ. याची डेफिनेशन काय आहे? प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स फ्रॉम द ॲन्सेस्टर म्हणजे कोण? पूर्वज. हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन इज कॉल्ड इव्हॉल्युशन. ही सगळ्यात महत्त्वाची डेफिनेशन. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे काय? प्रगती होणारा विकास, नेहमी विकास होणे. आलं का लक्षात? प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स फ्रॉम द ॲन्सेस्टर हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन इज कॉल्ड इव्हॉल्युशन. आता हे सगळे टॉपिक आपण सेंटेन्स वाईज केलेले नाही. आलं का लक्षात? म्हणून आपण त्याला नोट्सद्वारे समजून घेऊ. याच्यातलं आपल्याला काय पाठ करायचं आणि काय माहीत असणं जरुरी आहे. इव्हॉल्युशन हा टॉपिक लक्षात ठेवा. इव्हॉल्युशन, आता हे तुम्ही नोट्स लिहून घ्यायच्या. इव्हॉल्युशन पहिला टॉपिक, पहिला पॉईंट. इव्हॉल्युशन काय आहे? इव्हॉल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. ग्रॅज्युअल चेंज म्हणजे काय? हळूहळू होणारा चेंज आहे इव्हॉल्युशन. दुसरा पॉईंट, ऑल द स्टेजेस इन चेंजेस ऑकर्ड इन व्हेरियस कंपोनंट्स रेंजिंग फ्रॉम स्टार्स अँड प्लॅनेट्स इन अ स्पेस टू द बायोस्फिअर प्रेझेंट ऑन द अर्थ शुड बी इन्क्लुडेड इन द स्टडी ऑफ इव्हॉल्युशन. मग आपल्याला इव्हॉल्युशनचा अभ्यास करताना आलं का लक्षात? स्टार्स आणि प्लॅनेटपासून तर बायोस्फिअरपर्यंतचा अभ्यास करणं जरुरी आहे इव्हॉल्युशनच्या बाबतीमध्ये. तिसरा पॉईंट काय? फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीस, नवीन स्पेसीस तयार होणे. कशामुळे? ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर ऑफ सेव्हरल जनरेशन. आलं का लक्षात? नवीन स्पेसीस कधी तयार होईल? त्याच्यामध्ये काही चेंजेस होईल तेव्हा तयार होईल ना. पण हे सगळं व्हायला किती जनरेशन लागतात? सेव्हरल जनरेशन. और ॲज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन. समजलं? इज कॉल्ड ॲज इव्हॉल्युशन. मग थेरी ऑफ इव्हॉल्युशन एवढाच टॉपिक आपल्याला महत्त्वाचा आहे. मग थेरी ऑफ इव्हॉल्युशन बघू. अकॉर्डिंग टू धिस थेरी, या थेरीनुसार फर्स्ट लिव्हिंग मटेरियल कोण आहे? प्रोटोप्लाझम हॅज बीन फॉर्म इन द ओशन. तो कुठं तयार झाला होता? ओशनमध्ये. दुसरं पॉईंट, इन ड्यू टू कर्स ऑफ टाईम, काही कालावधीनंतर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वाज फॉर्म. कोण तयार झाले? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आलं लक्षात? ग्रॅज्युअली चेंजेस ऑकर्ड इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम फ्रॉम विच लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम वेअर फॉर्म. या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमपासून कोण तयार झाले? लार्जर आणि मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार झाले. ऑल दोज चेंजेस वेअर स्लो अँड ग्रॅज्युअल. पण हे सगळे चेंजेस कसे होते? स्लो आणि ग्रॅज्युअल. एका रात्री तयार झाले का हे? नाही. ड्युरेशन ऑफ ऑल दीज चेंजेस ॲटलिस्ट 300 करोड इयर्स. याचा वेळ जो आहे किती वेळ असेल? तो कमीत कमी 300 करोड वर्ष लागली त्याला. मग शेवटची डेफिनेशन, दी प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट्स ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स फ्रॉम द ॲन्सेस्टर हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन इज कॉल्ड इव्हॉल्युशन. ॲन्सेस्टर म्हणजे कोण? पूर्वज. ही प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट आहे प्लांट्स आणि एनिमलची, पण कोणापासून? ॲन्सेस्टरपासून. आलं का लक्षात? ही डेफिनेशन सर्वात महत्त्वाची आहे. इथे आपला इव्हॉल्युशन नावाचा टॉपिक संपलेला आहे.